Hi everyone, welcome back to my channel. Today we are going to see another DevOps Foundation series video. आणि हा DevOps Foundation series चौथा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण चेक करणार आहोत डॉकर रिलेटेड इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. ऑलराईट. आणि डॉकर का इम्पॉर्टंट आहे DevOpsच्या लाईफ सायकलमध्ये. ऑलराईट. सो ह्या संपूर्ण गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण कंटेनर म्हणजे एक्झॅक्टली काय हे डिटेलमध्ये चेक केलं. ऑलराईट. जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला नसेल रिलेटेड टू सर्व्हर, VM, पॉड्स अँड कंटेनर, तर तो व्हिडिओ तुम्ही पहा. इनफॅक्ट जर सिक्वेन्शियली तुम्ही सिरीज चेक केली तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ऑलराईट. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. तर डॉकर ॲक्च्युली कशासाठी यूज केलं जातं तर एक कंटेनरायझेशन टेक्नॉलॉजी आहे. आणि ही कंटेनरायझेशन टेक्नॉलॉजी आपल्याला इझिली प्लॅटफॉर्म अवेलेबल करते की वी कॅन टेस्ट रिलीज अवर ॲप्लिकेशन इन मल्टिपल वेज अँड वी कॅन इफिशियंटली वर्क विथ कंटेनर्स. सो प्रिव्हियसली लेट सपोज तुम्हाला एखादं व्हर्जन अपग्रेड करायचं असेल तर त्यासाठी तुमची प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी, तुम्हाला कोणकोणत्या डिपेंडन्सीज लायब्ररीज रिक्वायर्ड आहेत त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी, हे सगळं चेक करून सिस्टीम रेडी करायची. त्यानंतर ॲप्लिकेशन डिप्लॉय करायचो आपण. ऑलराईट. बट इन केस ऑफ कंटेनर असं काहीच नाही आहे. तर आपण स्टार्ट करूया डॉकरचा लोगोपासून. थोडीशी तुम्हाला आयडिया येईल की डॉकरचा लोगो तसा का डिझाईन केलेला आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड हाऊ दे हॅव इम्प्लिमेंटेड the logo design and reason behind it. All right. So if you see the Docker logo looks like this. आणि यामध्ये मल्टिपल कंटेनर्स आहेत. ऑलराईट. सो हे काय आहेत? कंटेनर 1, कंटेनर 2, कंटेनर 3, कंटेनर 4, मे बी कंटेनर 5, कंटेनर 6, कंटेनर डॅश डॅश अँड कंटेनर. सो हा लोगो काय डिफाईन करतोय? जर आपण आपला हा लोगो IT इन्फ्रास्ट्रक्चरच्या एखाद्या ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट लाईफसायकल सोबत कम्पेअर केला आणि जर आपण एखादं ॲप्लिकेशन डिप्लॉय करत आहोत तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते आपण कन्सिडर करू इथे. लेट्स कन्सिडर दिस इज हार्डवेअर प्लस ऑपरेटिंग सिस्टीम प्लस इथे काय असेल? ओके, डॉकर पाहतोय तर त्याचं इंजिन, डॉकर इंजिन. आणि हे सगळे कंटेनर्स. ओके. जनरल लाईफ मधलं एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतो. यामध्ये हे काय डिफाईन करते? शिप म्हणजे जहाज. राईट. जहाज काय करते? कंटेनर कॅरी करते. कंटेनरमध्ये लेट सपोज हा एक फिशचा प्रकार आहे. कंटेनर 1 मध्ये फक्त वेगळ्या लेट सपोज कोणताही वेगळ्या प्रकारचा फिश आपण टाकलाय. लेट सपोज पॉपलेट टाकलाय. ऑलराईट. त्याचबरोबर इथे आपण काहीतरी वेगळा सुरमई टाकलाय. ऑलराईट. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फिश या कंटेनरमध्ये टाकले. जर इथं तुम्ही एक जहाज कन्सिडर केलं तर ते जहाजमध्ये डिफरंट कंटेनर्स आहेत. ते कंटेनर्स कम्प्लिटली आयसोलेटेड आहेत. म्हणजे जर आपण एका प्रकारचे फिश एका कंटेनरमध्ये टाकून कॅरी करत असेल तर तो दुसऱ्या कंटेनरला डिस्टर्ब नाही करणार. इनडायरेक्टली दे विल नॉट गेट मर्ज टुगेदर ऑल्सो. ऑलराईट. तर हे कंटेनर वेगवेगळे आहेत. तर सेम आपण जर हेच एक जनरल लाईफ एक्झाम्पल कम्पेअर केलं IT इंडस्ट्रीमध्ये. लेट सपोज माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे. असे आपल्याकडे हंड्रेड्स ऑफ ॲप्लिकेशन जरी असतील आणि एक प्लॅटफॉर्म असेल. इथे शिप म्हणजे काय?
हार्डवेअर प्लॅटफॉर्म तुम्ही कन्सिडर करा आणि या शिपमध्ये सर्व्हरचं कॉन्फिगरेशन लाईक त्यामध्ये 100 GB मेमरी असेल, 1 TB रॅम हार्ड डिस्क असेल आणि त्याच्यावरती आपण एक डॉकर इंजिन टाकले. डॉकर इंजिनची गरज का असते मी सांगतो तुम्हाला. बट हे शिप म्हणजे तुम्ही हार्डवेअर कन्सिडर करा आणि त्याचबरोबर हे कंटेनर म्हणजे वेगवेगळ्या फिशचे टँक आपले असतील जे कॅरी करण्यासाठी आपण फिश यूज करतोय, तर हे टँक असतील. हे कंटेनर इन रिअल टाइम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशन कन्सिडर करा. आता या C1 कंटेनर 1 मध्ये एक ॲप्लिकेशन असेल, मे बी ते अँड्रॉइड असेल आणि कंटेनर 2 मध्ये वेब बेस्ड ॲप्लिकेशन असेल, अँड्रॉइड बेस आणि दुसरं असेल वेब बेस्ड ॲप्लिकेशन, वेब ॲप, राईट. असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन त्या कंटेनरमध्ये असतील. तर हे मल्टिपल ॲप्लिकेशन जरी सायमल्टेनियसली त्या एका प्लॅटफॉर्मवरती रन करत असतील तरी ते एकमेकांना डिस्टर्ब नाही करणार, इव्हन दो दे आर शेअरिंग सेम इन्फ्रास्ट्रक्चर, सेम हार्डवेअर, राईट. तर हा एक मेजर ॲडव्हान्टेज आहे डॉकर यूज करण्याचा. आणि आय होप आय क्लिअर की याचा लोगो डिझाईन असा का केला आहे. त्याचबरोबर आपण हे शिप आपण आपल्या सर्व्हर हार्डवेअर सोबत कसं कम्पेअर करू शकतो आणि कंटेनर म्हणजे मल्टिपल रनिंग ॲप्लिकेशन. ऑलराईट. याचबरोबर लेट सपोज असा सिनारिओ कन्सिडर करा, तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन 1. ओके, ते ॲप्लिकेशन मला जावा 17 वरती टेस्ट करायचे आणि त्याचबरोबर सेम ॲप्लिकेशन मला जावा 11 वरती टेस्ट करायचं. हे ॲप्लिकेशन ज्यावेळी मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती चेक करायचे, कंटेनर्स इझिली मला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो इन व्हेरी इफिशियंट वे. लाईक या ॲप्लिकेशनसाठी मी डिपेंडन्सी देणार, मला जावा 17 पाहिजे. सेम ॲप्लिकेशन राहील, फक्त माझे प्लॅटफॉर्म रन होण्यासाठी जावा 11 पाहिजे. तर आपल्याला कंटेनरमध्ये इतक्या इझी वे आपण हे करू शकतो. आता ते कसं करू शकतो तर ते आपण पुढे पाहू की जे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत डॉकरचे ते आपल्याला सर्वप्रथम माहिती करून घेतलं पाहिजे की डॉकरमध्ये एक्झॅक्टली कशी डॉकर फाईल लिहिली जाते, त्या इमेजेस म्हणजे काय, त्यानंतर कंटेनर्स म्हणजे काय, रेजिस्ट्री म्हणजे काय. ह्या 3-4 टर्मिनॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या एकदा तुम्हाला क्लिअर झाल्या की तुम्ही मल्टिपल कमांड्स की आपण कसं फॉर एक्झाम्पल लेट सपोज तुम्हाला इंटरॅक्ट करायचं असेल एखाद्या कंटेनर सोबत, तर ते कसं करणार, ते ॲडव्हान्स कमांड तुम्ही लेटर शिकू शकता. ऑलराईट. सो लेट्स गेट into like important components. All right. The very first component is Docker file. Second, Docker image. Third, Docker registry. Four, Docker container. Okay, हे 4 important components आहेत. Important components of Docker. ओके, तर लेट्स सी आपण डॉकर फाईल काय आहे ते पाहूया. ओके, ऑलराईट.
तर डॉकर फाईल पाहण्याच्या अगोदर डॉकर फाईलची गरज का पडली आपण ते पाहूया. तर डॉकरमध्ये असं फीचर आहे की आपला ॲप्लिकेशनचं ज्यावेळेस एक्झिक्युशन होतं त्यावेळेस त्या इन्स्ट्रक्शन सिक्वेन्शियली फॉलो करण्यासाठी डॉकर फाईल आपण लिहितो. तर त्याच्या अगोदर पाहूया की एक्झॅक्टली का त्याची गरज पडली. लेट सपोज मी डेव्हलपर आहे, मी माझा कोड डेव्हलप केलाय. लोकल सिस्टीमला मी माझा कोड कंपाईल आणि टेस्ट करतोय. मी माझ्या सगळ्या ॲप्लिकेशनला लागणाऱ्या डिपेंडन्सीज लायब्ररीज ह्या लोकल सिस्टीमवरती इन्स्टॉल केल्या, राईट. आता मी डेव्हलपर आहे तर मी माझा कोड टेस्ट करायला टेस्टरला देणार, राईट. अगेन टेस्टरला जर ते ॲप्लिकेशन रन करायचे असेल तर त्या लायब्ररीज डिपेंडन्सीज त्याच्या सिस्टीमवरती इन्स्टॉल करावे लागतील. असे जर मल्टिपल डेव्हलपर्स असतील, मल्टिपल डेव्हलपर्सकडे स्वतःच्या लोकल सिस्टीम्स असतील, ऑर्गनायझेशनमध्ये VDIs अलोकेट केले जातात, राईट. ते VDIs वरती त्यांचं कॉन्फिगरेशन असतं आणि ते डेव्हलपर्स लोकली कोड टेस्ट करतात. बट टेस्टरकडे सेम अप्रोच नसतो. टेस्टरला सुद्धा प्रत्येक प्रोजेक्टचं लायब्ररीज डिपेंडन्सीज डाउनलोड करून कंपॅटेबल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जर रन करायचं म्हणलं तर इट्स क्वाईट डिफिकल्ट, राईट. तर मग इन्स्टेड ऑफ डाउनलोडिंग ऑल डिपेंडन्सी ॲट टेस्टर साइड ऑल्सो आपण काय करतो, बेस्ट ऑप्शन फाइंड आउट केलाय डॉकरने. जर डेव्हलपरनेच डॉकर फाईल क्रिएट करून सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, काय काय डिपेंडन्सी लागतील, काय काय लायब्ररीज रिक्वायर्ड आहेत या प्रोजेक्टसाठी, हे जर त्यामध्ये डिफाईन केलं आणि त्या प्रकारे एक पॅकेज बिल्ड करून जर आपण टेस्टरला हँडओव्हर केलं अँड ॲट लास्ट त्यांना जस्ट फक्त ते एक्झिक्यूट करायचे, राईट. दे डोंट नीड टू डाउनलोड एनी डिपेंडन्सी, एनी बायनरीज, एनी लायब्ररीज रिलेटेड टू दॅट प्रोजेक्ट. दे सिम्पली एक्झिक्यूट दॅट प्रोजेक्ट. ओके. जर अशा इफिशियंट वेने आपण केलं तर ते खूप इझिली मॅनेज केलं जाऊ शकतं आणि तेच एक्झॅक्टली तेच आपण अचीव केले डॉकर फाईल. तर डॉकर फाईलचं स्ट्रक्चर मी एक्सप्लेन करतो. डॉकर फाईलचं नाव तुम्ही काय देऊ शकता, xyz.com or xyz.txt. नो, सिम्पली तुम्ही डॉकर फाईल म्हणूनच सेव्ह करू शकता. माझं ॲप्लिकेशन असेल माय ॲप 1 तर त्याच्या डॉकर फाईल मी लिहित असेल तर त्याचं नाव असेल डॉकर फाईल ओनली, राईट. तर डॉकर फाईलचं मी स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो, खूप इझी आहे. डॉकर फाईल कशी असू शकते. तर व्हेरी फर्स्ट इन्स्ट्रक्शन डॉकर फाईल मधली असणार आहे फ्रॉम. लेट सपोज मला ओपन JDKचं 17 व्हर्जन पाहिजे. ओपन JDK 17. ओके. ओपन JDKचं 17 व्हर्जन पाहिजे आणि मला एक सॅम्पल टेक्स्ट फाईल पाहिजे. त्याच्यामध्ये मी रिक्वायर्ड मॅन्डेटरी जे काही फाईल्स असतील रन होण्यासाठी किंवा टेक्स्ट फाईल असेल ती मी कॉपी करतो. ऑलराईट. देन कॉपी. Let me give any particular path output, then hello file.txt आणि ती मला कुठे कॉपी करायची, TMP. ही कमांड तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्येच एक्सप्लेन केली. लिनक्सच्या बेसिक कमांड मध्ये कॉपी ही एक्सप्लेन केली. याच्यामध्ये हा सोर्स पाथ आहे आणि हा डेस्टिनेशन. तर यामध्ये आपण या पाथवरून फाईल या पर्टिक्युलर टेम्प डिरेक्टरीमध्ये कॉपी करतोय. नेक्स्ट इज वर्क डिरेक्टरी. वर्क डिरेक्टरी आता मी टेम्पररी फोल्डरमध्ये कॉपी केली माझी फाईल, तर मी इथे टेम्प देणार. तुम्ही हे वर्क dir पाहून थोडं कन्फ्युज झाला असेल की हा नवीन कमांड आहे. डॉकर फाईलमध्ये मल्टिपल्स कमांड्स आहेत, तुम्ही तिथे यूज करू शकता. रन, CMD, देन एंट्री पॉइंट अँड मेनी मोर. तर या संपूर्ण डिटेलमध्ये मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करून तिथे एक्सप्लेन करणार आहे. फॉर द मोमेंट आपण जस्ट चेक करतोय बेसिक डॉकरचा इम्पॉर्टन्स आणि डॉकर फाईल कशी लिहिली जाते. ऑलराईट. त्यानंतर लेट सपोज मला एंट्री पॉइंट द्यायचा. एंट्री पॉइंट
एंट्री पॉइंट इथे दिला, लेट सपोज मी जावा हॅलो वर्ल्ड. ओके, तर मी हे एक डॉकर फाईल लिहिली आहे. डॉकर फाईलचं फर्स्ट स्टेटमेंट और फर्स्ट इन्स्ट्रक्शन ऑलवेज स्टार्ट विथ फ्रॉम. फ्रॉम काय करणार, मला ओपन जेडीकेचं 17 व्हर्जन अवेलेबल करून देणार, कारण माझ्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी ते गरजेचं आहे. मग इनिशियली इट विल चेक फॉर लोकल्स, इफ नॉट फाउंड देन इट विल चेक फॉर रजिस्ट्री. रजिस्ट्रीचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इन नेक्स्ट फ्यू मिनिट्स. बट हे सिम्पल स्ट्रक्चर, एकदम सिम्पल स्ट्रक्चर एक्सप्लेन केलंय. त्यामध्ये डॉकर फाईलमध्ये अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन असतात. हा झाला स्मॉल प्रोजेक्ट. इन केस ऑफ लार्ज ऑर्गनायझेशन त्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा आपण ऍड केले असेल. लेट सपोज तिथे पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट फाईल आपण डॉकर फाईलमध्ये मेन्शन करतोय, तिथे एंट्री पॉइंटला आपण एक दुसरा पॅरामीटर पास करतोय, असे डिफरंट सिनारिओज येतात. बट ही खूप सिम्पल एका ऍप्लिकेशनसाठी मी तुम्हाला तुमचे जस्ट डॉकर फाईलचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ही एक सॅम्पल फाईल मी दाखवतोय. ऑल राईट, लेट सपोज नाऊ आय हॅव डॉकर फाईल विथ मी. ओके, फर्स्ट कंपोनंट क्लिअर. डॉकर फाईल आपल्याला लिहायची गरज असते. डॉकरशी डील करताना पहिला कंपोनंट डॉकर फाईल. डॉकर फाईल तुमच्या का असेल तर तुम्ही काय करणार, नेक्स्ट कंपोनंट कडे मूव्ह होणार, दॅट इज डॉकर इमेज. डॉकर इमेज, तुम्ही इमेज 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 हा शब्द ऐकला असेल आय टी इंडस्ट्रीमध्ये. इमेज ही क्रिएट झाली, इमेज व्हर्जन ते इमेज व्हर्जन आत्ता अपग्रेड केलंय अँड सो ऑन, राईट. बट डॉकर इमेज म्हणजे काय, डॉकर इमेज इज नथिंग बट द लायब्ररीज अँड बायनरीज or dependencies built together to execute our application, right. तर मग या सगळ्या डिपेंडन्सीज, बायनरीज, लायब्ररीज सगळ्या एकत्र कलेक्ट केल्या जातात, ग्रुप केला जातो आणि त्या पर्टिक्युलर स्टोअर केलं जातं, पर्टिक्युलर रजिस्ट्रीमध्ये स्टोअर केलं जातं. आणि त्याचबरोबर लाईट वेट इमेज असल्यामुळे ते आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती एक्झिक्यूट करू शकतो. तर सिम्पल. डॉकर इमेज क्रिएट करायची असेल तर कमांड कोणती आहे, डॉकर बिल्ड and then path of docker file, path of docker file. ओके, पाथ ऑफ डॉकर फाईल आपण दिलाय. म्हणजे आपण प्रिव्हियस कॉम्पोनंट काय पाहिला, डॉकर फाईल क्रिएशन. डॉकर फाईल मॅन्डेटरी आहे. जर तुम्हाला इमेज क्रिएट करायची तर डॉकर फाईल असायलाच पाहिजे, ती रेडी पाहिजे. त्यानंतर तुम्ही डॉकर बिल्ड रन करू शकता. त्याचबरोबर इथे मी आता डॉकर इमेज एक वेगळ्या नावाने तयार करतो, डॉकर बिल्ड मायॲप myApp.v1. okay, before that don't forget to give -t option. okay, that is tagging we are doing. And path is path of docker file, don't forget to mention that. आणि जर इथं पाथ नाही मेन्शन केला तर तुम्ही डॉट मेन्शन करू शकता. डॉट काय रिप्रेझेंट करतो, करंट डिरेक्टरीमध्ये डॉकर फाईल अवेलेबल आहे की नाही चेक कर, आणि जर नसेल तर मग तो एरर देईल, किंवा जर करंट डिरेक्टरीमध्ये नसेल तर एक्सप्लिसिटली तुम्हाला परफेक्ट पाथ द्यावा लागेल. ऑलराईट, म्हणजे तुमच्याकडे आता myApp.v1 नावाची एक इमेज तयार आहे. ओके, तर सेकंड कंपोनंट आपण चेक केला आणि लेट्स मूव विथ द थर्ड कंपोनंट. थर्ड कंपोनंट आहे डॉकर रजिस्ट्री. ऑलराईट, डॉकर रजिस्ट्री काय आहे ते आपण पाहू. डॉकर रजिस्ट्री म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेस इमेज क्रिएट करता, इमेज म्हणजे काय, तुमच्या लायब्ररीज डिपेंडन्सीचा एक बिल्ड और एक पॅकेज म्हणू शकतो. ते एक पॅकेज कुठेतरी आपल्याला स्टोअर करावं लागतं. ऑलराईट, तर ते स्टोअर करण्यासाठी आपण
डॉकर रेजिस्ट्री यूज करू शकतो, राईट. डॉकर रेजिस्ट्रीमध्ये काय करतो, ज्या इमेजेस आपण ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळ्या इमेजेस बनवल्या. आत्ता आपण पाहिलं की आत्ता आपण पाहिलं की माय ॲप नावाची व्हर्जन 1 साठी आपण एक इमेज बनवली. तसंच इन फ्युचर मला वाटलं माय ॲपसाठी थोडेसे चेंजेस करून ॲप्लिकेशनमध्ये, लेट सपोज मी वेब पेज डिझाईन चेंज केलं, ते मला लॉन्च करायचे. तर मी ते माझ्यासाठी काय असेल व्हर्जन 2. मग ते व्हर्जन मी डॉकर रेजिस्ट्रीला स्टोअर करेल, राईट. तर हे व्हर्जन मेंटेनिंग किंवा व्हर्जन इमेज स्टोअर आपण ते डॉकर रेजिस्ट्रीमध्ये करतो. तर हा फर्स्ट यूज झाला. त्याचबरोबर आता मी डेव्हलपर आहे, माझ्या लोकल सिस्टीमला त्या इमेजेस सगळ्या अवेलेबल आहेत. बट IT ऑर्गनायझेशनमध्ये सिंगल डेव्हलपर ऑर 1, 2, 10, 11 असे काहीच लोक नसतात. देर आर मल्टिपल पीपल्स वर्किंग टुगेदर टू अचीव वन ॲप्लिकेशन डिलिव्हरी. ऑलराईट. तर तिथे जर माझ्याकडे टेस्टर्सला मला माझी इमेज द्यायची एक्झिक्युशन करून ते टेस्ट करण्यासाठी, तर ती इमेज सेंट्रली कुठेतरी अवेलेबल पाहिजे आणि त्या सेंट्रली अवेलेबल रिपोजिटरीचा रेजिस्ट्रीचा ॲक्सेस मला सगळ्यांना दिला पाहिजे. तर त्या केसमध्ये सेंट्रलाइज लोकेशन म्हणून आपण डॉकर इमेजेस आहेत त्या प्रायव्हेट रेजिस्ट्रीमध्ये स्टोअर करू शकतो. प्रायव्हेट का म्हणतोय, लेट सपोज एक ऑर्गनायझेशन आहे, तिच्या इमेजेस बनवल्या तर त्या पब्लिकली अवेलेबल करून काही यूज नाही, राईट. तर त्या पर्टिक्युलर डेव्हलपर्सला, टेस्टर्सला, डेव्हऑप्स इंजिनियरला त्या ॲक्सेसेबल असल्या पाहिजेत, राईट. आणि त्या ॲक्सेसेबल असण्यासाठी आपण डॉकर रेजिस्ट्री यूज करतो. ऑलराईट. देन डॉकर रेजिस्ट्री मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कमांड्स फॉलो कराव्या लागतात. ऑलराईट. तर तुमच्याकडे लोकली ती इमेज क्रिएट केलेली डॉकर बिल्डने, राईट. डॉकर बिल्डने इमेज क्रिएट केली, त्याचबरोबर डॉकर फाईल तुमच्याकडे ऑलरेडी क्रिएटेड होते, त्यानंतर डॉकर बिल्ड केली. डॉकर बिल्ड केल्यानंतर तुम्हाला ती आता पर्टिक्युलर रेजिस्ट्रीवरती स्टोअर करायची, रेपॉझिटरीजला स्टोअर करायची. ऑलराईट. तर त्यासाठी आपल्याकडे कमांड आहे डॉकरची, डॉकर नॉट दिस, लेट मी इरेज इट, डॉकर push and image name. Okay. Alright. So docker push ही कमांड रन करण्या अगोदर तुम्हाला मेक शुअर की तुम्ही डॉकर लॉग इन आहात. डॉकर लॉग इन. या डॉकर लॉग इनने काय केलं जातं, तुमचे क्रेडेन्शियल व्हेरीफाय केले जातात. म्हणजे तुम्ही युजर नेम पासवर्ड पुट केला, तर जर व्हॅलिड युजर असाल तर तुम्ही डॉकर पुश कमांड रन करू शकता. ऑलराईट. तर डॉकर पुश केल्यानंतर पर्टिक्युलर डॉकर हबच्या रेपॉझिटरीमध्ये तुमची इमेज स्टोअर केली जाईल आणि ती तिथून ॲक्सेसिबल. नाव नेक्स्ट स्टेप इज डॉकर कंटेनर. फोर्थ कॉम्पोनंट इज डॉकर कंटेनर. ओके. डॉकर कंटेनर. डॉकर कंटेनर तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चेक केलाच आहे की त्याचा आर्किटेक्चर कसं असतो, कंटेनर रन होण्यासाठी काय काय प्रिरिक्विजिट असते, डॉकर इंजिन कोणत्या लेअरला अवेलेबल असतं, हे सगळं डिटेलमध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये चेक केलंय. ऑलराईट. तर डॉकर कंटेनर आत्ता आपण या फ्लोमध्ये डॉकर कंटेनर हा फोर्थ स्टेजला आहे. ऑलराईट. डॉकर फाईल वी हॅव, देन डॉकर इमेज वी हॅव, ॲट देन डॉकर रेजिस्ट्री. ती इमेज आपण पर्टिक्युलर लोकेशनला स्टोअर केली. डॉकर फाईल आहे आपल्याकडे. म्हणजे डॉकर कंटेनर रन होण्यासाठी या मॅन्डेटरी स्टेप्स आहेत आणि त्या फॉलो केल्यानंतर आपल्याला एक डॉकर इमेज मिळते, त्या थ्रू आपण हा कंटेनर रन करू शकतो. तर फर्स्ट थिंग डॉकर फाईल तर आहे आपल्याकडे, त्यानंतर डॉकर इमेज, इमेजचे नाव आहे आपल्या माय ॲप व्हर्जन 1 हा टॅग नेम आहे त्याचं. टॅग नेम का देतात युजली लोक,
जर तुम्हाला एकाच ॲप्लिकेशनमध्ये मल्टिपल चेंजेस आले तर मग त्यामध्ये तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होण्यासाठी व्हर्जन 1 मध्ये काय चेंज होता, व्हर्जन 2 मध्ये काय चेंज होता, व्हर्जन 3 मध्ये वेगवेगळे चेंजेस असतील, हे चेंजेस आयडेंटिफाय करण्यासाठी इथे व्हर्जन टॅग दिला जातो. ऑलराईट. त्याचबरोबर नेक्स्ट आहे डॉकर रेजिस्ट्री. डॉकर रेजिस्ट्री. डॉकर रेजिस्ट्रीमध्ये आपण काय केले, पुश कमांडने ऑलरेडी डॉकर पुश केले पर्टिक्युलर लोकेशनला. कन्सिडर करा इथे आपण डॉकर पुश ही कमांड डॉकर हब रेजिस्ट्रीसाठी पुश करण्यासाठी वापरले. जर तुम्ही Amazon ECR मध्ये स्टोअर करत असताल किंवा तुमचे इमेजेस तुम्ही आर्टिफॅक्टरीवरती स्टोअर करत असताल किंवा तुम्ही तुमचे इमेजेस NGINX सर्व्हरवरती स्टोअर करत, कुठेही स्टोअर करत असताल तर जेनकिन्स फाईलमध्ये तुम्ही तो स्पेसिफिक पाथ मेन्शन करू शकता. ऑलराईट. त्याचबरोबर आता आपण आलोय डॉकर कंटेनर रन करण्यासाठी. तर डॉकर कंटेनर या कॉम्पोनंटला रन करण्यासाठी, कंटेनर रन करण्यासाठी कोणती कमांड यूज केली जाते, डॉकर रन. ऑलराईट. सो डॉकर रन नेम ऑफ कंटेनर, माय कंटेनर, आणि त्यानंतर इमेज नेम -, इमेज विथ माय ॲप नेम. इमेजचं नाव काय आपल्याकडे, माय ॲप V1. ओके. तर फायनल डॉकर कंटेनर रन कसं केलं जातो, म्हणजे हे ॲप्लिकेशन रन होणार आणि आता हे ॲप्लिकेशन ज्यावेळेस रन करतोय त्यानंतर मी डॉकर फाईलमध्ये हॅलो वर्ल्ड, वेलकम टू वर्ल्ड और हॅलो वर्ल्ड, व्हॉट एव्हर यू लाईक, ते तुम्ही मेन्शन करू शकता. तर ज्यावेळी हा डॉकर रन मी करेल त्यावेळी तो पर्टिक्युलर वेब सर्व्हरवरती किंवा वेब पेजवरती आपल्याला तो मेसेज डिस्प्ले होईल. तर या 4 मेन इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत और मेन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट बोलू शकतो डॉकरचे. डॉकर म्हणजे इज नथिंग बट एनी रॉकेट सायन्स वगैरे काही नाहीये. डॉकर एक डॉकर फाईल क्रिएट करायची, त्याच्या डिपेंडन्सी लिहायच्या, त्यानंतर त्या सगळ्या डिपेंडन्सी एका पॅकेजमध्ये बिल्ड करून त्या मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती रन करण्यासाठी दुसऱ्या इंजिनियर्सला अवेलेबल करून द्यायच्या. त्यानंतर लेट सपोज इझिली अपग्रेड करायचं असेल तर त्यामध्ये तुमचे अपग्रेड टाकून व्हर्जन अपग्रेड करायचे. तर हीच टेक्नॉलॉजी किंवा रिलीजेस व्हेरी इझिली आपण हे डॉकर कंटेनरने मॅनेज केले जाऊ शकतं. आणि याचं डिटेल्स आपण व्हर्च्युअल मशीन, पॉड्स, फिजिकल सर्व्हर यामध्ये डिटेलमध्ये आर्किटेक्चर एक्सप्लेन केलेलंच आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहा आणि याच्याशी रिलेट करा. इन फ्युचर जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा बेसिक गोष्टी क्लिअर नसतील तर तुम्ही मला डेफिनेटली पिंग करू शकता, कमेंट करू शकता चॅटमध्ये. आणि जर अजून काही इम्प्रूव्हमेंट्स हवे असतील तरी तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता. ऑलराईट. So thanks for watching. I will see you in next video. Thank you.